बायको म्हणली पाहिजे की खरंच लय भारी मला नवरा. नमस्कार मंडळी, बघा तर आता सण समारंभ आलेले आहेत, त्याच्यामुळे कसं सण समारंभाचं आपण डीप क्लिनिंग करतो. रेग्युलर काय आपण डीप क्लिनिंग करू शकत नाही. आणि आता वर्षाची काय सिच्युएशन आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि ती उठून लवकर सगळ्या गोष्टी कामाला लागण्याऐवजी मी म्हणले की बाबा आपणच थोडीफार क्लिनिंग करावी. आता मावशी आहेत फरशी वगैरे क्लीन करायला, पण बाकी गोष्टी डीप क्लिनिंग त्या करू शकत नाही. त्याच्यामुळे आहे ना वर्षाला क्लिनिंग मात्र लागते. आणि दरवर्षी या दिवसांमध्ये ती क्लिनिंगच्या मागे लागली असते. पूर्ण कोपरा पुसून ते खिडकीचे कोपरे तावदानं सगळं 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 चालू असतं. त्याच्यामुळे आहे ना त्या गोष्टी अतिशय मस्त आहेत क्लिनिंग. आणि क्लिनिंग खूप गरजेची आहे. आणि आपली महिला वर्ग वगैरे आहेत ना याच्यामध्ये क्लिनिंग करताना स्वतःच्या आरोग्याकडे वगैरे लक्ष देत नाही, तर आजारी पडणं वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे आहे ना योगायोगाने असं झालेलं आहे ना इक्विपमेंट स्मार्ट क्लिनिंग साठी आणून ठेवलेले. त्याच्यामुळे त्याच्या आधारे मी क्लिनिंग करणार. कारण कसं आहे घरात क्लिनिंग जर नाही दिसलं तर तिला आवडत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सांगा काय म्हणता मला नाव ठेवता तुमची वर्षाची क्लिनिंग भारी करते का, मी सुद्धा क्लिनिंग करू शकतो. चला आज बघूया माझ्या आजची क्लिनिंग कशी होती. चला लावूया क्लिनिंगला. आजारी पडली की असं होतं बघा, किती झालेलं बघायला. अशा गोष्टी येतात आणि डेली नाही करतात. आणि मावशी या सगळ्या गोष्टी करत आहेत. त्यामुळे आपल्याला सणानिमित्त एकदम प्रसन्न ताजं वाटण्यासाठी आणि सणासारखा सण वाटण्यासाठी क्लिनिंग तर पाहिजे महत्वाची. चला आपण थोडे दिवस आजारी पडली तर सगळं घर कचकरी झालेलं आहे. आता एकदम चकाचक आणि एकदम प्रसन्न बनवून टाकून गेला. बायको म्हणली पाहिजे की खरंच लय भारी मला नवरा. मी आजारी आहे म्हणून का होईना सुट्टीचा सदुपयोग करता येते आणि आराम न करता इथे छानपैकी क्लिनिंगला त्यांनी घेतलंय. आणि मला हे बघताना खरंच खूप छान वाटतं. कारण का नेहमी माझं हे सगळं असतं की चला हे क्लिनिंग करायचं, हे आवरायचं, ते स्वच्छ करायचं. आणि त्यांचं असं असतं की राहू दे. पण आज ते स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन करतात तर आणखी काय पाहिजे नाही का. सो आता घर चकाचक होणाऱ्याची खात्री आहे मला. त्याच्यामुळे ना आता मी बोलत नाही, काम करतो. आता बायको म्हणाल नुसतं बोलतोय, बडबडच करतोय. आणि आमची सच लय असते आज पण लय कॉमेडी केली. फ्रेंच विंडो खूप छान दिसतात, पण त्या स्वच्छ ठेवणं सुद्धा एक मोठा टास्क आहे. खूप धूळ साठते त्याच्यावरती लवकर. आणि त्यासाठीच मी मागवलेलं आहे अगारोचं हे डिलाइट ग्लास क्लीनर आणि व्हॅक्यूम क्लीनर. सोबतच ही 360 ml ची स्प्रे बॉटल सुद्धा रिसीव्ह झालेली आहे. याची वायपिंग रुंदी 28.3 सेंटीमीटरची आहे. अशी वायपिंग अटॅचमेंट सुद्धा रिसीव्ह होते, ज्यामुळे ग्लासवरती कुठलेही ड्रॉप राहत नाही. यासोबतच हे इलेक्ट्रिक विंडो क्लीनर आपल्याला रिसीव्ह होतं, ज्याची कॅपॅसिटी 200 ml ची आहे. ग्लास क्लीनर कॉर्डलेस आहे. एका चार्जिंग मध्ये तुम्ही 25 मिनिटांपर्यंत क्लिनिंग करू शकता. याच्यासोबत आपल्याला युजर मॅन्युअल सुद्धा मिळून जातं. शिवाय 1 वर्षाची याची वॉरंटी आहे. हे चार्जिंग डिव्हाइस असून 2x मायक्रोफायबर क्लॉथ सुद्धा यासोबत आपल्याला असे रिसीव्ह होतात. इझी टू यूज आहे. मेन म्हणजे क्लीन करणं सुद्धा तितकं जास्त सोपं पद्धतीने अटॅचमेंटला आपल्याला ते बसवून घेता येते. दिसत असेल तुम्हाला ऑन ऑफचं स्विच सुद्धा दिलेलं आहे. स्प्रे बॉटल मध्ये मी इथं क्लिनिंग लिक्विड टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर वायपिंग अटॅचमेंट बसवलेली आहे. स्प्रे बॉटलचं नोझल सुद्धा व्यवस्थित हे केलं. इथं धूळ दिसत असेल तुम्हाला. फ्रेंच विंडो यूज करायला खूप छान वाटते, परंतु क्लीन करायला तेवढीच अवघड आहे. आणि एवढी सगळी धूळ साठली आहे तर अशा पद्धतीने जस्ट स्प्रे करून घ्यायचंय आणि त्या अटॅचमेंटने जस्ट आपल्याला वाईप करून घ्यायचं. बघू शकताय मायक्रोफायबर क्लॉथ असल्यामुळे हे खूप लवकर डस्ट आणि डर्ट क्लीन करतं. अगारोचं हे इलेक्ट्रिक विंडो क्लीनर असल्यामुळे आता काचा क्लीन करण्याचा डोक्याचा ताप कमी झाला. एवढी डस्ट आहे, एवढी क्लीन ठेवून सुद्धा, त्यामुळे रेग्युलर हे क्लीन करण्यासाठी हे बेटर आहे. बाहेरची बाजू क्लीन करायची राहिली. आता बाहेरची बाजू क्लीन केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसेल. क्लीनरनी आपण स्मूथ सरफेस असलेले खिडक्या, आरसे, त्यासोबतच टाईल्स किंवा शॉवर क्युबिकल्स हे सगळं क्लीन आपण याच्या मदतीने करू शकतो. आणि मेन म्हणजे खूप जास्त काही एफर्ट्स लावावे लागत नाहीत. अगदी सहज होऊन जातं. हात न दुखता ही क्लिनिंग होऊ शकते. एवढं भारी वाटतं ना, एवढं ट्रान्सपरंट दिसायला लागले ना है ना श्री. हे खालची बाजू क्लीन आतून केलेली, बाहेरून केलेली नाही. आणि बघा हे दोन्ही बाजू क्लिअर केलेले बघा, एकदम ट्रान्सपरंट, एकदम व्यवस्थित दिसतंय. आणि हे बघा खाली असं दिसतंय. तुम्हाला सुद्धा एफर्टलेस क्लिनिंग करायची असेल तर सगळ्याच प्रोडक्ट्सच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथून नक्कीच परचेस करू शकता. काचा तर चकाचक क्लीन झालेले आहेत. आता पुढची क्लिनिंग बघू. हे आहे अगारोचं आयकॉन बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर, जे की हे एक्सटेंडेड ट्यूब सोबत येते. हे आपल्याला रिट्रॅक्ट करता येतं.
सोबत आपल्याला 3 अटॅचमेंट मिळतात, एक फ्लोअर ब्रश, दुसरं कॉर्नर नोझल, तिसरं आहे स्मॉल ब्रश ज्याच्या मदतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिंग करू शकतो. याच्यासोबत आपल्याला वॉरंटी कार्ड सुद्धा. याच्यामध्ये आपल्याला कॉर्ड रिवाइंड बटन मिळतं, ज्यामुळे प्रेस केल्याबरोबर याची जी वायर आहे ती ऑटोमॅटिक कलेक्ट होऊन व्यवस्थित ऑर्गनाइज्ड राहते. व ते सक्शन कंट्रोलर मिळतं, ज्याच्यामुळे आपण याची स्पीड कमी जास्त अशी कंट्रोल करू शकतो. त्यालाच यांनी हुज सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, जे आपण डिस्कनेक्ट कनेक्ट करू शकतो. हे इझी टू यूज तर आहेच, परंतु हे घरभर आपण कुठेही फिरवू शकतो एवढी जास्त वायरची लेंथ त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. याला व्हील्स असल्यामुळे इझी टू मूव्ह आहे. त्यासोबत त्याला हँडल सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलं. त्याला असं उचलून सुद्धा कॅरी करणं खूप सोपं आहे. इथे पुढच्या बाजूला डस्ट कलेक्टर दिलेला आहे, जे 1.5 लिटरचं आहे. अशा पद्धतीने हे आपण डिटॅच आणि अटॅच करू शकतो. हेपा फिल्टर सुद्धा दिलेला आहे, त्यामध्ये जी काही आपण क्लिनिंग करणार आहोत ती सगळी डस्ट कलेक्ट होते. मेन म्हणजे पॉवरफुल सक्शन आणि सायलेंट ऑपरेशन मध्ये हे येतं, ते मला खूप जास्त भारी वाटलं. मेन म्हणजे याच्या मदतीने आपल्याला फ्लोअर पण क्लीन करता येते, त्यासोबत कोपरे जे असतात कॉर्नर्स ते सुद्धा क्लीन करता येतात, सीलिंग क्लीन करता येते आणि मेन म्हणजे पडदे सुद्धा क्लीन करता येतात, कार्पेट सुद्धा क्लीन करता येतं. मल्टीपर्पज यूज आहे याचा. हे हँडी एक्सेसरीज होल, एक्सटेंडेड ट्यूब ज्याच्या मदतीने उभं राहून सुद्धा आपण क्लिनिंग करू. हा फ्लोअर ब्रश ज्याच्यामध्ये रिट्रॅक्टिव्ह ब्रिसल्स मिळतात, याचा यूज पुढे मी सांगेनच तुम्हाला. त्यासोबतच एक नोझल आणि एक स्मॉल ब्रश मिळतं आणि युजर मॅन्युअल सुद्धा त्यासोबत मिळतं. हे पॉवर ऑन ऑफ बटन आहे. हे प्रेस केल्यानंतर क्लिनिंग ऑन ऑफ आपल्याला करता येते आणि सक्शन पाहू शकता, आपल्याला कंट्रोल करता येतं आपल्या अकॉर्डिंग. म्हणजे तुम्हाला जसं हवंय त्या मॅक्सिमम आणि मिनिमम तुम्ही दोन्हीही इथं कंट्रोल करू शकता. दिसत असेल तुम्हाला याच्यावरती लाईट इंडिकेटर दिलं जातं, ज्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे ऑन आहे की ऑफ आहे. हे फ्लोअर क्लीनरचा ब्रश आहे, तो तुम्हाला फ्लोअरवरती कुठेही वापरता येऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे ब्रशला रिट्रॅक्ट आणि एक्स्ट्रॅक्ट करण्याचे बटन आहेत. जर तुम्ही या ब्रिसल्सला एक्स्ट्रॅक्ट करण्याचं बटन दाबलं तर तुम्ही इझिली फ्लोअर क्लिनिंग करू शकता. जेव्हा तुम्ही याला रिट्रॅक्ट कराल त्यावेळी तुम्हाला याच्यानी कार्पेट क्लीन करता येईल. रिट्रॅक्ट नाही केलं तर मग ते कार्पेटमध्ये फसून. बरं, हा आहे स्मॉल ब्रश, जो तुम्ही अगदी डेलिकेट ऑब्जेक्टसाठी यूज करू शकता. कर्टन्स असतील किंवा तुमचे ड्रॉवर्स असतील, फर्निचर असेल. सर्व्हिस नोझल हा अगदी कॉर्नर्स एजेस मध्ये सुद्धा जी डर्ट ती क्लीन करतात. सिलिंगच्या तिथे सुद्धा बऱ्याचदा जाळ्या वगैरे असतात, त्या सुद्धा याच्याने क्लिनिंग करून झाल्यानंतर अगदी इझी पद्धतीने आपण हे रिमूव्ह करू शकतो. म्हणजे डिटॅच करणं ही सोपं आहे. त्यासोबत डिझाईन खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे अगदी कॉर्नर मध्ये कुठेतरी थोड्याशा जागेत सुद्धा हे व्यवस्थित बसून झाली आहे. 1.5 लिटरचं हे डस्ट कलेक्टर आहे. इझिली हे आपल्याला रिमूव्ह करता येतं. इथे एक बटन दिलेलं आहे, ते काढून आपण याच्यामधली डस्ट क्लीन करू शकतो. 1.5 लिटरचं हे स्टोरेज असल्यामुळे आपल्याला खूप जास्त कालावधीसाठी हे वापरता येऊ शकतं. हे भरल्यानंतर अशा पद्धतीने रिमूव्ह करून घेता येते. याच्यातली डर्ट पाहू शकता किती जाळ्या वगैरे निघाल्यात आणि बरीच सारी धूळ सुद्धा याच्यात कलेक्ट झालेली आहे. पुन्हा हे आपल्याला अटॅच करता. याच्यासोबत दिलेलं फिल्टर सुद्धा आपल्याला क्लीन करता येतं, रिमूव्हेबल आहे. पुन्हा आपल्याला हे अटॅच सुद्धा करता येतं. बरं, डस्ट कलेक्टरची क्लिनिंग फिल्टरचे ब्रश ऑफ केल्यानंतर आपल्याला पुन्हा हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करता येतं. म्हणजे 24 kPAचं याचं सक्शन आहे. 1600ची पॉवरफुल मोटर आहे, त्यामुळे सक्शन याचं खूप जबरदस्त आहे, पण आवाज खूप जास्त हे करत. मध्ये जे सायक्लोनिंग सक्शन सिस्टीम आहे, मेंटेनिंग कन्सिस्टंट सक्शन पॉवर थ्रू आउट द क्लिनिंग प्रोसेस. पडदे क्लीन करायचे असतील, विंडोच्या बाजूची जी डर्ट असते कॉर्नरची ती सुद्धा क्लीन करणं मला खूप सोपं झालेलं आहे. सो बेस्ट प्रोडक्ट आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कार्पेट सारख्या वस्तू घेतो परंतु ते क्लीन ठेवणं खूप कठीण आहे, कारण बाळ लहान आहे, त्यामुळे त्याला खाऊ घालताना वगैरे काही ना काही पडतं, हातात काहीतरी असतं त्याच्या, ते पडतं, तर असे स्पॉट वगैरे बघू शकता. धुवू शकत नाही आपण तर का हे खराब होतं. त्याच्यामुळे आपल्याला तेवढे स्पॉट क्लीन करायचंय. पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे बाहेर पण वाळत घालू शकत नाही, तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे, मग ते क्लीन करणार मला दाखवतो. हे आहे अगारोचं पोर्टेबल स्पॉट क्लीनर. हे आहे 450 वॅटचं. हे येतं 12 kPAच्या पॉवरफुल सक्शन सोबत. हे इझिली कॅरी करता यावं यासाठी याला हँडल सुद्धा दिलं गेलेलं आणि 2 टँक सुद्धा याच्यासोबत आपल्याला रिसीव्ह होतात. ती आहे याची होस्ट पाईप, जी आहे 1.2 मीटर लांब. ते आहे होस्ट कनेक्शन टूल. सोबत ज्या पण अटॅचमेंट आपल्याला रिसीव्ह झालेल्या आहेत त्या आपण इथे लावू शकतो आणि क्लिनिंग आरामात करू शकतो. पहिली अटॅचमेंट जिचं नाव आहे डीप स्टेन टूल, यावरती एक ब्रश आणि वरच्या बाजूला कॅप सुद्धा दिली गेली. स्टँडर्ड ब्रश, याच्या मदतीने आपण कार्पेट वगैरे विदाउट वॉटर क्लीन करू शकतो. आणि हे आहे सेल्फ क्लिनिंग टूल, याच्या मदतीने आपण होस्टची क्लिनिंग खूप सुंदर करू शकतो. याच्यासोबत आपल्याला 5 मीटर लांबीचा पॉवर कॉर्ड रिसीव्ह होतो. स्पॉट क्लीनरच्या उजव्या बाजूला जो वॉटर टँक दिलेला आहे तो आहे क्लीन वॉटर टँक आणि 1.8 लिटर कपॅसिटीचा तो आहे. आणि याला रिमूव्ह करण्यासाठी या बटनला प्रेस करून इझिली आपण हे बाजूला काढू. कॅप अशी गोल फिरवून आपण ती काढू शकतो आणि त्यानंतर त्याच्यात पाणी भरून पुन्हा ती आपल्याला फिरवून बसवता येईल. दुसऱ्या बाजूचा जो आहे तो आहे वेस्ट वॉटर टँक. याची कपॅसिटी आहे 600 ml. ती मॅक्स लेवल सुद्धा दिली गेलेली आहे. जेव्हा आपण क्लीन करत करत या लेवल पर्यंत पाणी येईल तेव्हा हे ऑटो शट ऑफ सुद्धा होईल. या टँकच्या तुलनेत या टँकची कॅप आकाराने जराशी मोठी आणि वेगळी आहे. हे आहे स्पॉट क्लीनरचं ऑन ऑफ बटन, ज्याला दाबून आपण
आपण हे चालू बंद करू शकतो. तर ड्राय क्लिनिंगसाठी मी स्टँडर्ड ब्रश यूज करते, अटॅचमेंट बसवून घेतली आहे आणि इथं दिसत असेल तर कार्पेटवरती जी काही धूळ आहे तर ती सगळी मी याच्या मदतीने क्लीन करून घेते. तेव्हा हे फक्त ड्राय क्लिनिंगसाठी आहे. पाळीव प्राण्याचे केस असतात, धूळ असते किंवा डर्ट, ती सगळी हे सोक करून घेते. ही सगळी डर्ट वॉटर टँक मध्ये जमा होते. आता मी यूज करते स्टेन रिमूव्हल टूल. कार्पेट सारखं धुवू शकत नाही, त्याच्यावरती डाग पडलाय तर तो क्लीन स्पॉट क्लीनरचा यूज करणार आहे. पाहू शकताय जस्ट स्क्रब केलं की लगेचच हा स्पॉट क्लीन होऊन जातो. हे सगळं डर्ट जी आहे ती सोक करून घेतं आणि तर वॉटर टँक मध्ये सगळी डर्ट जमा होतीये हे सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल. आता डाग किती जिद्दी आहे त्यानुसार आपल्याला स्क्रब कमी जास्त करावं लागतं, पण बिलीव्ह एफर्टलेस क्लिनिंगचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. जसं जसं आपण हे चालवतो तसं तसं हे पाणी वगैरे सगळं सोक करून घेतं. शिवाय डाग सुद्धा पूर्णपणे रिमूव्ह होऊन गेलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही डर्ट पाहू शकता. वेस्ट वॉटर टँक जो आहे त्याच्यातली अटॅचमेंट काढून आपण ह्याला छान क्लीन करून घेऊ शकतो. आणि इथं हा जो होस्ट आहे त्याला सेल्फ क्लिनिंग टूलच्या मदतीने क्लीन करता येते. मला टास्क दिलं, मी कमी वेळेमध्ये स्मार्ट क्लिनिंग करणार आहे, त्याच्यामुळे मला साधनही तशी मिळालेली आहेत. आणि आता बेड क्लीन करायचं आहे. मॅट्रेस विषयी मॅट्रेस आहे ना, या दिवसामध्ये कोल्हापुरात तरी ते वाळत घालू शकत नाही, त्यासाठी अगारोचं हे बेड क्लीनर आहे. त्याच्यामुळे आहे ना छान क्लीन होतं ते आणि हायजीनही राहतं. तर हे आहे अगारोचं बेड व्हॅक्यूम क्लीनर, म्हणजे हे ड्राय व्हॅक्युमिंग आणि UV स्टॅरिलायझेशनसाठी वापरलं जातं. तर तिने आपण ड्राय बेडशीट्स, मॅट्रेस, पिलो कव्हर, त्यासोबतच सोफा आणि ब्लँकेट सुद्धा क्लीन करू शकतो. व्हॅक्यूम क्लीनरच्या वरच्या बाजूला 2 बटन दिलेले आहे. हे आहे ऑन ऑफ स्विच आणि हे दुसरं बटन वापरून आपण डस्ट कंटेनर रिमूव्ह करू शकतो. या बाजूला हाताचं सिम्बॉल दिसतंय, हे व्हायब्रेशन क्रिएटिंग बटन आहे. हे प्रेस केल्यानंतर बेड सोफ्यावरील जे काही मायक्रो किटाणू असतात किंवा बग्स असतात तर ते सगळे हे क्लीन करून टाकतं. मेन म्हणजे याच्यात सायक्लोनिक सक्शनची सिस्टीम असल्यामुळे हे खूप जास्त इफेक्टिव्ह क्लिनिंग करतं. 400 वॅटची याच्यामध्ये मोटर, त्यामुळे 12 kPa पॉवरफुल सक्शन आपल्याला मिळतं. याची डस्ट कलेक्टिंग कपॅसिटी 350 ml आहे. मग आपल्याला 5 मीटरचं पॉवर कॉर्ड प्रोव्हाइड केलेलं आहे. या व्हॅक्यूम क्लीनरच्या खालच्या बाजूला व्हायब्रेशन पार्ट येतो. असेल तुम्हाला सक्शन एरिया जो आहे याचा तो अतिशय रुंद असल्यामुळे खूप इफेक्टिव्हली आपण क्लिनिंग करू पाहू शकता. इथे UV लाईट्स ज्या असतात तर त्या ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होतात जेव्हा तुम्ही सरफेस पासून 3 सेंटीमीटर अवे ह्या व्हॅक्यूम क्लीनरला ठेवता. याचा यूज करून जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा बेड बग्स आणि माईक जे असतात तर त्याला हे इफेक्टिव्हली क्लीन करून टाकतं. एकदम क्लीन आणि स्वच्छ असा सरफेस आपल्याला त्यामुळे मिळतो. मेन म्हणजे याला व्हील्स सुद्धा आहेत, त्यामुळे ते आपल्याला मूव्ह करायला सुद्धा खूप इझी. आता बेडशीट क्लीन करून बघूया. आजच अंतरली आहे मी आणि मला विश्वास बसत नाहीये की या डस्ट कलेक्टर मध्ये एवढी सगळी डस्ट कलेक्ट होतीये. बापरे. आता आपण मॅट्रेस विथ कव्हर क्लीन करून बघणार आहोत. त्याच्या फ्रंटला LED लाईट्स सुद्धा आहेत, पाहू शकताय तुम्ही. त्यासोबतच तुम्ही सिटिंग कार्पेट एरिया सुद्धा याच्या मदतीने क्लीन करू शकता. आता आपण मॅट्रेसचं कव्हर बाजूला काढून क्लीन करून बघूया. दिसत असेल तुम्हाला किती सारी डस्ट इथे कलेक्ट होते आणि एवढं पांढरी शुभ्र गादी असताना सुद्धा आता ज्या उषा आहेत म्हणजे तुमचे पिलो असतील किंवा त्यासोबतच जे काही तक्के असतात ना भारतीय बैठकीसोबत येणारे लोड, तर ते सुद्धा आपण याच्या मदतीने क्लीन करू शकतो. आणि बिलीव्ह मी खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहे हे. ज्या गोष्टी आपण असं सहजासहजी धुवू नाही शकत तर त्याच्यासाठी बेड व्हॅक्यूम क्लीनर अगदी बेस्ट प्रोडक्ट आहे. असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आता हे रिमूव्ह करायचं सुद्धा खूप सोपं. वरती जे बटन दिलेला आहे त्या अंगठ्याने प्रेस केलेला आहे आणि इकडच्या बाजूने असं अनलॉक करून हे रिमूव्ह करता येतं. याच्यामधली जी डस्ट आहे ती क्लीन करून घ्यायची. हेपा फिल्टर बाजूला काढायचं. हे क्लीन करणं अतिशय सोपं आहे. आता हे एक पार्ट बाजूला केल्यानंतर बघू शकता किती सारी डस्ट आणि धूळ याच्यामध्ये होती ते. आणि आता पुन्हा आपल्याला हे क्लीन करून परत पहिल्यासारखंच हे बसवता सुद्धा आणि असंच आपण प्रत्येक वेळी क्लीन करून पुन्हा हे रियूज करू शकतो. सो बेस्ट प्रोडक्ट आहे, मस्ट बाय इट.